ब्लड वेसल्स हेल्दी ठेवून आणि ओव्हरऑल एन्व्हायरमेंट बेटर ठेवून तो बॉडीमधील डॅमेज कमी करतो आणि सेल प्रोटेक्ट करतो। कधी तुम्ही नोटीस केले का, काही लोक अगदी सिंपल डाएट फॉलो करतात पण तरीही त्यांची एनर्जी, मूड आणि कॉन्फिडन्स स्टेबल असतो, आणि काही जण सप्लिमेंट घेतात तरीही फरक जाणवत नाही। फरक कुठे पडतो? नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर छोट्या रोजच्या सवयीमध्ये। आज आपण एक अशा सिंपल पण इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत, टोमॅटो। हो, अगदी रोजच्या जेवणात असणारा टोमॅटो। पण प्रश्न असा आहे की याचा टेस्टोस्टेरॉनवर काही इफेक्ट होतो का, की फक्त एक हेल्दी मिथ आहे? चला थोडं लॉजिकली समजून घेऊया। हे सगळं मी तुम्हाला सांगते प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। आज क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक्स आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे। ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईमध्ये उपलब्ध असतात। आता टोमॅटो बद्दल बोलायचं झालं, टोमॅटोमध्ये एक इम्पॉर्टंट कंपाऊंड असतो, तो म्हणजे लाइकोपेन। हा एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे। आता तुम्ही म्हणाल, अँटीऑक्सिडंट आणि टेस्टोस्टेरॉनचा काय संबंध? तर डायरेक्ट नाही, पण इनडायरेक्ट कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे। आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस, पोल्युशन, अनहेल्दी डाएट यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हार्मोन्सवर नेगेटिव्ह इफेक्ट टाकतो, स्पेशली टेस्टोस्टेरॉनवर। इथे लाइकोपीन काम करतो, तो बॉडीमधील डॅमेज कमी करतो आणि सेल प्रोटेक्ट करतो, म्हणजेच हार्मोन स्टेबल राहायला मदत होते। आता सेक्शुअल हेल्थच्या अँगलने बघितलं तर टेस्टोस्टेरॉन हा फक्त मसल्ससाठी नाही, तर लिबिडो, मूड, स्टॅमिना आणि ओव्हरऑल परफॉर्मन्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे। जर टेस्टोस्टेरॉन बॅलन्समध्ये असेल तर डिझायर नॅचरली वाढतो, एनर्जी टिकते आणि कॉन्फिडन्स ही बेटर वाटतो। थोडं प्रॅक्टिकली घ्या। अनेक वेळा लोक सांगतात मूड आहे पण बॉडी फुल सपोर्ट देत नाही किंवा एनर्जी पटकन डाऊन होते। अशा वेळी प्रॉब्लेम नेहमी बाहेर दिसत नाही, तो बॉडीच्या इंटरनल बॅलन्समध्ये असतो। टोमॅटो डायरेक्ट टेस्टोस्टेरॉन वाढवणार नाही, पण बॉडीला सपोर्ट करतो, इन्फ्लामेशन कमी करून, ब्लड वेसल्स हेल्दी ठेवून आणि ओव्हरऑल एन्व्हायरमेंट बेटर ठेवून। आणखी एक पॉइंट, टोमॅटो हार्ट हेल्दी आणि सर्क्युलेशनसाठी चांगला मानला जातो, आणि सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये ब्लड फ्लो खूप इम्पॉर्टंट असतो। सर्क्युलेशन स्मूथ असेल तर रिस्पॉन्स बेटर येतो। महिलांसाठी हे रिलेव्हंट आहे, कारण हार्मोन्स बॅलन्स आणि ब्लड फ्लो दोन्ही इम्प्रूव्ह झाले तर कम्फर्ट, मूड आणि रिस्पॉन्स नॅचरली बेटर होतो। पण एक रियालिटी चेक, फक्त टोमॅटो खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन अचानक वाढणार नाही। हे मॅजिक फूड नाही, हे एक सपोर्ट सिस्टम आहे जो बॉडीला इंटरनली स्टेबल ठेवतो। एक छोटंसं एक्झाम्पल, जर तुम्ही रोजच्या डाएटमध्ये सॅलड, भाजी किंवा ज्यूसच्या फॉर्ममध्ये टोमॅटो इन्क्लूड केला आणि बाकी लाईफस्टाईल पण थोडं बॅलन्स ठेवलं, तर काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की बॉडी हलकी वाटते, एनर्जी स्टेबल आहे आणि ओव्हरऑल फील बेटर आहे। शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला खूप जास्त फॅटिग्यू, लो डिझायर, इरेक्शन इश्यू किंवा कॉन्फिडन्स कमी असेल तर फक्त डाएट पुरेसं नाहीये, कारण कधी कधी प्रॉब्लेम हार्मोनल इनबॅलन्सचा किंवा मेडिकल कारणांमुळे पण असू शकतो। अशा वेळी गेस करत बसण्यापेक्षा प्रॉपर डायग्नोसिसची गरज असते। म्हणून अशा कोणत्याही समस्यांसाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला नक्की भेट द्या, जिथे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार मार्गदर्शन मिळेल, उपचार मिळतील। सिंपल टेक अवे, मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींसाठी होत नाही, कधी कधी टोमॅटो सारखी सिंपल सवय सुद्धा बॉडीला क्वाइटली स्ट्रॉंग बनवत असते। पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयासोबत, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा।